हाय हॅलो नमस्ते. आज करणार आहोत अळूच्या पानांच्या वड्या. अळूच्या पानाचे आरोग्यदायी फायदे असे की फायबरने समृद्ध, पचनास मदत करणारे, शरीराला ऊर्जा देणारे, विटॅमिन सी आणि एचा स्रोत, प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करणारे असे हे अळूचे पान. चला तर मग अळूची वडी कशी करायची ते पाहूया. प्रथम 12 अळूच्या पानं घेतलेली आहेत. त्या पानांना लावायचे मिश्रण तयार करून घ्या. त्यासाठी 1 वाटी बेसन, अर्धी वाटी तांदूळ पीठ घेऊन त्यात मिरची, आलं, लसूण, मीठ, साखर याचा ठेचा करून घेतला आहे. अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा तीळ, ओवा अर्धा चमचा, जिरे पावडर 1 चमचा, धने पावडर 1.5 चमचा, हिंग अर्धा चमचा, हळद 1 चमचा, आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर पुदिन्याची पेस्ट प्रत्येकी 1 चमचा आणि अर्धी वाटी दही, मुठभर कोथिंबीर म्हणजे 1 छोटी वाटी चिरलेली कोथिंबीर. हे सर्व एकत्र करून घ्यायचे आहे. मी मीठ आणि साखर मिरचीतच टाकल्यामुळे सेपरेट असं मीठ टाकलेलं नाही आहे. हे सर्व एकत्र करून लागेल तसे पाणी घालून बॅटर पातळसर असं तयार करून घ्यायचं आहे. मी इथे 12 काळ्या देठाची पाने घेतलेली आहेत. हे मिश्रण इतकं पातळ असलं पाहिजे. 1 पान घेऊन त्यावर बॅटर लावून घ्यायचं आहे. पातळ असल्यामुळे लवकर पसरायला मदत होते. छान असं सगळीकडे पसरून घेतलेलं आहे. 1 पान पूर्णपणे लावून झाले की दुसरं पान त्यावर ठेवायचं आहे. एक सरळ ठेवलं तर एक उलट ठेवायचं आहे. त्यालाही मिश्रण व्यवस्थितपणे लावून घ्यायचं आहे. मी इथे रोल तयार करण्यासाठी 3 पानं एकमेकावर ठेवणार आहे. तिसरं पान परत सरळ ठेवायचं आहे आणि त्यावरही बॅटर लावून घ्यायचं आहे. तिसरं पानाला लावून घेतल्यानंतर दोन्ही बाजू दुमडून घ्यायचे आहे. त्यावर पण थोडंसं मिश्रण लावून घ्यायचं आहे. दोन्ही बाजू दुमडून छानशी गुंडाळी तयार करून घ्यायची. घट्टसर अशी गुंडाळी तयार करून घ्यायची आहे. छान गुंडाळी तयार होते. छानसा रोल तयार झाला. असे 4 रोल तयार केलेत मी. 3 पानांचा 1 रोल तयार केलेला आहे. हे 4ही रोल मी आता चाळणीत ठेवून वाफवून घेणार आहे. उकळत्या पाण्यावर भांड्यात उकळते पाणी घेऊन त्यावर चाळण ठेवून झाकण लावून 15 ते 20 मिनटं वाफवून घेतले आहे. छान वड्या उकडल्या गेल्या पाहिजेत. 20 ते 27 मिनिटांनी मी झाकण काढून नंतर गार करण्यास ठेवलेलं आहे. गार झाल्यानंतर वड्या पाडून घ्यायच्या आहेत. गार झाल्यावरच वड्या ह्या पडतात, छान पडतात. छानसे गोल गोल वड्या तयार झालेल्या आहेत. चारही रोलचे सगळे वड्या पाडून झाल्यानंतर मी एका पॅनमध्ये तेल गरम करून घेणार आहे. पाव वाटी तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, 1 चमचा तीळ, चिरलेली कोथिंबीर, मीठ कमी जास्त होईल म्हणून मी थोडंसं मीठ परत
थोडं तेलात टाकलेलं आहे आणि ही फोडणी तयार करायची. या फोडणीवरच वड्या भाजून घ्यायच्या आहेत. ह्या एक बाजू 10 मिनटं भाजायला लागते. ती बाजू उलटून दुसरी बाजू 10 मिनटं भाजून घ्यायच्यात. अशा प्रकारे छान कुरकुरीत वड्या तयार झाल्या आहेत. तुम्हाला आवडल्यास कडकडीत तेलातही तळू शकता. आवडल्यास लाईक करा.